महात्मा गांधी यांचे आर्थिक विचार बघत असताना आपण त्यांची सर्वोदय ही संकल्पना बघणार आहोत. समाजातील शूद्राचाही विकास होईल आणि सर्वांच्या कल्याणामध्ये आपले कल्याण मानल्यास समाजात अस्तित्वात असणारे जे काही सर्व उद्योग आहेत ते सारखेच प्रतिष्ठा असणारे असतात. तो एक पोटा पाण्याचा हक्क आहे. साधं आणि अंगमेहनतीचं जीवन जे आहे हेच खरं जीवन आहे, असा विचार जो आहे हा सर्वोदय संकल्पनेमध्ये मांडलेला आहे. म्हणजे सर्वोदय संकल्पनेमध्ये महात्मा गांधीजी यांना काय अपेक्षित होतं, तर कष्ट जे आहे ते व श्रम जे आहे, अंगमेहनतीची काही साधी कामं आहेत, ते साधं अंगमेहनतीचं जीवन जे आहे तेच खरं जीवन आहे. इतर गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलेलं नसतं. मग दुसऱ्या शब्द सांगायचं म्हटलं तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत आर्थिक विकासाची जी प्रक्रिया, या विकासाच्या प्रक्रियेत त्यांनी सामान्य माणसाच्या ज्या काही गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, ज्याला आपण वैद्यकीय म्हणतो, वैद्यकीय मदत किंवा इतर गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी अग्रक्रम दिला आणि थोडक्यात त्यांनी सर्वोदय म्हणजेच सर्वांचा उदय ही संकल्पना विकसित केली. सर्वोदय म्हणजेच सर्वांचा उदय. गांधीजीवर जॉर्ज रस्किन यांच्या अर्न टू द लास्ट या पुस्तकाचा खूप मोठा प्रभाव पडलेला होता आणि त्यांनी सर्वोत्तम नावाने या पुस्तकाचं भाषांतर केलेलं होतं. म्हणजे अर्न टू द लास्ट या पुस्तकाचं त्यांनी भाषांतर केलं आणि त्या भाषांतराला सर्वोत्तम नाव दिलेलं होतं. त्यामध्ये सर्वोदय संकल्पना मांडणारे गांधीजी आधुनिक काळातील पहिले भारतीय विचारवंत होते. सर्वोदय भांडवलशाही समाजवादी किंवा समाजवाद आणि लोकशाही समाजवाद यांच्या विरोधात नव्हता व या विरोधात ते नव्हते. गांधीजींना सध्याची अर्थव्यवस्था, मानवी मूल्य, विश्वास आणि समाजाची वागणूक यामध्ये सर्वोदयाद्वारे त्यांना आमूलाग्र बदल घडून येऊ शकेल असं त्यांना वाटत होतं. आणि गांधीजींच्या या सर्वोदय कल्पनेचा विकास खऱ्या अर्थाने विनोबा भावे यांनी केलेला होता. त्यांनी सर्वोत्तर समाज स्थापन केलेला होता आणि विनोबांनी त्यामधूनच मग भूदान चळवळ असेल, ग्रामदान असेल यासारख्या चळवळी ज्या आहेत त्या हाती घेतलेल्या होत्या. थोडक्यात काय तर या सर्वोदय संकल्पनेमुळे किंवा सर्वोदयी समाज, इथं सर्वोदयामुळेच काय होईल तर सर्वोदयी समाज निर्माण होईल आणि त्यातील सर्व लोक जे आहेत ते समानतेने राहतील. म्हणजे इथं इक्वॅलिटी येईल आणि ते दारिद्र्याची जी काही भीती आहे या भीतीमधून ते मुक्त होतील. सर्व जाती आणि धर्माचा आदर सर्वोदयी समाजातील व्यक्ती करतील. अस्पृश्यता पाळली जाणार नाही. मालक, मजूर आणि जमीनदार किंवा मग कुळे यांचा संघर्ष या समाजात असणार नाही. एकूणच काही तर समाजामध्ये शांतता निर्माण होईल. सर्वांना शिक्षणाची संधी जी आहे ती समान भेटेल. समाजातील प्रौढ व्यक्तींना सर्वसामान्य शिक्षण जे आहे यासोबतच तांत्रिक शिक्षण देखील मिळेल. असा अपेक्षित असणारा समाज इथं घडेल अशी गांधीजींची धारणा होते. इथं आपण गांधीजी यांची सर्वोदय संकल्पना जी आहे ती बघितली. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्राम स्वराज्य ही संकल्पना बघूयात.